म्हणजे स्वतःला ते सुवर्ण म्हणजे ते सुवर्ण आहेत हा. आणि तुम्ही मुस्लिम मुस्लिम आणि शेजारी दलित आहे दलित आहे आणि ही म्हणून ते तुमच्यावर गुंडगिरी करतात म्हणजे असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप आहे आणि त्यांना आम्हाला हेतून हाकलून लावायचं आहे. आणि त्यांनी त्यांनी ती लोक जे आहेत ते राजकीय लोक आहेत. स्वतः दगडू लाका माजी सरपंच आहेत आणि त्यांचा मुलगा आहे ते उपसरपंच आहे. त्याच्यामुळे ती दादागिरी करतात. राजकीय ताकद आहे त्यांच्या मागे त्यांच्यामुळं राजकीय पाठबळ आहे. गरिबाचं चालत नाही. तरी मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला वाढ द्यावी. तर या शेतात काही पिकूच नाही शकले तर मग मला सांगा या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील पळसप या गावामध्ये. आपल्याला तर माहितच आहे ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष असतोच. तर या ठिकाणी एका शेतकऱ्याचा संघर्ष कसा चाललाय, त्यांच्या शेतीचा त्यांच्या जीवनाचा संघर्ष कसा चाललाय याविषयीची आपण बातमी दाखवणार आहोत. तर या ठिकाणी पाहतोय आपण हे हरभरा आहे. हरभरा जवळपास जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्येच सर्व हरभऱ्याचे खळे झालेत. हरभरा सगळा घरी जाऊन पडलाय. पण या शेतकऱ्याचा हरभरा आणखीन या शेतातच आहे. तर काय कारण आहे त्याचं, काय त्यांचा संघर्ष चालू आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. तर ते शेतकरी आहेत, त्याचं तुमचं नाव सांगा. माझं नाव तय्यब महबूब पटेल, राहणार पळसप. हरभरा तुमचाच आहे. हे हरभरा माझा आहे. शेत किती आहे तुमचं, कुठून कुठवर आहे? शेत ही बांध दिसतंय, वरचा बांध हे बोरचा बांध, हा, या इथून- बांधापासून खाली नदीपर्यंत किती आहे शेत? शेत माझ्या नावावर 20 गुंठे शेत आहे आणि मुलाच्या नावावर 2 एकर आहे आणि दुसऱ्या मुलाच्या नावावर 2 एकर आहे. असं 4 एकर 20 गुंठे जमीन 4.5 एकर जमीन आहे. जमीन हे हरभरा आतापर्यंत इथंच ठेवलं तुम्ही, लोकांचे सगळे भरडून घरी गेले. हे आमच्या शेजारी जे आहे तिथं आमच्या वाटणीच्या उत्तर बाजूला शामराव दगडू लाकाळ आणि त्यांचे सगळे कारभार बघते त्यांचे वडील दगडू मारुती लाकाळ. हे आमचा दोन्हीचा गट नंबर 1च आहे, 232. परंतु ह्याने काही आमच्या कोर्टात भांडण चालू आहे 10 वर्षापूर्वीपासून. पण त्यांना असं वाटायला की आता ह्यांना आडून टाकल्यावर हे आपल्याला जमीन विकून जातील आणि आपण ह्याला कसल्याच पद्धतीचं काय म्हणजे सहकार्य करायचं नाही शेजारी जर असला तर. म्हणजे काय त्याने अडचण केली त्यांनी काय? आमचा जी सर्वे नंबरचा बांध आहे त्या सर्वे नंबरच्या बांधून आम्ही जात होतो. पण त्या सर्वे नंबरच्या बांधावर यांनी खड्डा काढला 20 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 5 फूट खोल. आमचे जाता येत नाही, आमचे सगळे म्हणजे व्यवहार टफ झालेले आहेत. म्हणजे आता मळणी यंत्र येत नाही म्हणून राहिलं का बांधायचं? मळणी यंत्रच येत नाही ना, ट्रॅक्टर येत नाही, मळणी यंत्र येत नाही. कुठून जायचं? इकडे ऊस आहे, इकडे ऊस आहे, मग जायचं कस कुणकडून? शेजारी कसे आपल्या रानातून जाऊ देते, त्याचे पिकाचे नुकसान होते ना, त्याच्यामुळे ते येऊ देत नाही. तर यांनी तर खड्डा काढला, तुम्हाला रस्ताच नाही. रस्ता नाही. तर इथं हरभरा आहे, अजून कुठं कुठं अडचण आहे? आता खाली एक हरभरा आहे आणि ज्वारी आहे. इथं ज्वारी आहे. हो चला आपण ज्वारी बघू, हो. खालचा हरभरा बघू. आणि रस्ता कुठं अडवलाय म्हणजे कुठं हे केलंय? इथं आडवीला दाखवतो तुम्हाला. चला, इथं सर्व नंबरचा बांध आहे. कुठून रस्ता पूर्वीपासून ही आम्ही जमीन आम्ही ह्यांच्या अगोदर खरेदी घेतली. ही खरेदीची जमीन आहे. आमच्या नंतर ह्यांनी खरेदी घेतली दगडूभाऊनं आणि त्या रस्त्याने आम्ही हे करता. याने आल्यानंतर हे आमच्या कोर्टात भांडण असल्यामुळे त्यांनी रस्ता सुडबुद्धीने अडकून टाकला. पण तुम्ही काय कोणाला निवेदन, तहसीलदारचं काम आहे रस्ता देण्याचं, तहसीलदारांनी निवेदन काय दिलं का? आता ही तहसीलदारकडे आम्ही दिलंय, कलेक्टर साहेबाला निवेदन दिलंय, महसूल मंत्र्याला निवेदन दिलंय, तुमचं पालकमंत्र्याला निवेदन दिलंय. आता काय करतात म्हणून जरी त्याने हा गेली तर आम्ही तुमच्याकडे आलो की बाबा ही बातमी देऊन आमचं ही आमच्यावर होणार. तहसीलदारला कधी दिलं निवेदन? तहसीलदारला 2 तारखेला दिले, मला वाटतं 2-3 तारखेला दिले. मग त्यांनी काय सांगितलं का नाही आणखीन काही? नाही सांगितलं, काय सांगितलं नाही. अजून कोण आलं नाही आणि काहीच नाही. ही रात्रच्या पावसामुळे तर जास्तच भिजलंय. उंदराने सगळे सुराखा केलेला येत केले आणि हे आम्ही मुस्लिम असल्यामुळं आमचा शेजारी हरिजन आहे आणि त्याने ह्या आम्हाला बेस खाली दाबायला चालू केलं. बरं, शेजारी कुठं? हे शेजारी आहेत शेजारी हित आहे ते तिकडं ते कांबळे, अं, रमेश कांबळे ते हरिजन आहे. हरिजन आहेत. म्हणजे अल्पसंख्याक म्हणून दाबायचा प्रयत्न असा वाटतोय. दाबाच, कारण त्यांनी उल्लेखच केला तसा. हं.
या दाव्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की ही मुस्लिम आणि ते रमेश कांबळे हरिजनाचा आणि ही आमच्यावर गुंडगिरी करत्याची गुंडगिरी परिवर्ताचे लोक आहेत हे त्यांचा धंदाच आहे गुंडगिरी करण्याचा हे तसं दाव्यामध्ये उल्लेखच केला कोर्टाची चालू आहे तसा उल्लेख केला त्यांनी. तर या ठिकाणी पाहतोय आपण कॅमेरामॅन इकडे हे पावसामुळं हे सगळं पाणी चिखल झालेलं आहे. चिकन झाला. हे झाकलेलं होतं आपण फक्त न्यूज करण्यासाठी हे थोडस उघडलंय तरी सगळं चिखल झालेलं आहे ह्याच्या खाली हो काही आणि चिकन- खाली हा सगळं चिकनच आहे. चिखल झालेला आहे आणि खाली उंदर पण लागले असतील खाली आता. उंदर लागले वरून उंदर लागले खालून उंदर सगळे माती काढली त्याच्यात पाणी केलं खाली सगळं. पाणी जाणारच आहे आता आणि जे आपण पाहतोय चिखल तर खाली ज्वारी आहे आणखीन खाली हरभरा आहे यांचा म्हणतात तर आपण ते पण पाहू. तर या ठिकाणी पाहिलं की वरी जे काळा ढीग दिसतो तो आपण आता हरभऱ्याचा ढीग पाहिलाय आणि हे ज्वारीचं शेत यांचं आणि ज्वारी त्यांनी खोडून हे टाकलेत. तर ज्वारीचं पण खळ करायला मणी यंत्र यायला रस्ता नाही हा याचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपण पाहतोय. कॅमेरामन अलीकडे या ठिकाणी ज्वारीचे हे झाकून ठेवलंय पावसामुळं अवकाळी पावसाचं वातावरण दररोज चालू आहे आणि मागच झालं असतं पण फक्त मळणी यंत्र यायला रस्ता नसल्यामुळं त्यांची ज्वारी अशीच या ठिकाणी पडू नये. तर ही किती ज्वारी किती होती? ज्वारी ते 30 गुंठ 30 गुंठे ज्वारी आहे हा. आणि ते कणसाकडून इथं टाकली ती इथं टाकले कणस खोडून. फक्त मशीन यायला रस्ता नाही म्हणून मशीनच जायला राहिलं. रस्ता नाही ना. बरं अजून हरभरा कुठं आहे? हरभरा खालच्या तुकडे खाली खाली हरभरा आहे का? आणि साहेबांनी त्यांनी उल्लेख केला हम्म. तो काही दाव्याची नकल आहे. प्रतिवादी हे भांडखोर वृत्तीचे व गुन्हेगारी बरोबर. प्रवृत्तीचे आहेत आणि मी स्वतः कोण आहे म्हणतात स्वर्ण वर्गाचा मागासवर्गीय समाजाचा असल्याने आपसात आपसात संगमत करून वादी हा सुवर्ण समाजाचा असल्याने असल्याने म्हणजे स्वतःला ते सुवर्ण म्हणजे आहे. ते सुवर्ण आहेत हा. आणि तुम्ही मुस्लिम मुस्लिम आणि शेजारी दलित आहे दलित आहे आणि ही म्हणून लोक- ते तुमच्यावर गुंडगिरी करतात म्हणजे असं त्यांचा आरोप आहे. त्यांचा आरोप आहे आणि त्यांना आम्हाला हेतून हाकलून लावायचं आहे. यांनी याच्यापूर्वी अशा बऱ्याच जमिनी असे कोंडी करून कमिलेल्या आहेत गावातल्या उदाहरण आहेत ती. आता मी त्यांच्याबद्दल काही जास्त बोलत नाही परंतु माझ्यावर जे अन्याय होतं त्या अन्यायापुरतं मी बोलतो. ही मला जी गुंडगिरी प्रवृत्तीची म्हणतात ती स्वतःच गुंडगिरी प्रवृत्तीचा दगडू लाका त्याच्या मुलाबद्दल काय बोलत नाही मी परंतु तो स्वतः गुंड प्रवृत्तीचा आहे. परत महत्वाचा विषय आहे तुमचा हे माल हरभरा राहिला ज्वारी आहे खालचा हरभरा आहे फक्त रस्ता नसल्यामुळं रस्ता नसल्यामुळे बरं, तुम्ही तहसीलदारला निवेदन दिले निवेदन दिलं ते तसले माझ्याकडे ते पोहोचायचं पोच आहे पोच बघितली मी हो. आणि तहसीलदारचं काम आहे शेत रस्त्यात कुठं आपले महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब त्यांनी सांगितलं रस्त्यात कोण आडवं येत असेल तर गुन्हे दाखल करा. हो. इतका कडक शेत रस्त्याविषयी नियम केलेला आहे तरी सुद्धा तुमची एक व्यथा आहे की तुम्हाला रस्ता नाही. रस्ता नाही रस्ता नसता रस्त्यामुळे तुमचं वाहन नाही नुकसान- तर नाही आम्हाला आम्ही जर रस्त्यानं चालत गेलो तर माग मोटरसायकल घेऊन येतात आणि कुठून जातात बघते ती म्हणजे आम्ही जर त्याच्यावर पाऊल टाकला की आम्हाला मारायचा असं त्यांनी बे टाकलाय. आणि आम्हाला धमकी दिलेली आहे की आमच्यावर तुम्ही आलो तर तुम्हाला जीवनाशी मारू अशी धमकी दिलेली आहे. तुमचं नाव काय? जावेद ताईब पटेल त्यांचा मुलगा आहे मी. तुम्ही यांची मुलगी मुलगा. म्हणजे आणि- तुम्हाला शेतातून सुद्धा यायला हे असं- अडचण आहे आम्हाला सध्याला आणि त्यांनी ती लोक जे आहेत ते राजकीय लोक आहेत. स्वतः दगडू लाका माजी सरपंच आहेत आणि त्यांचा मुलगा आहे ते उपसरपंच आहे त्याच्यामुळे ती दादागिरी करतात. राजकीय ताकद आहे त्यांच्या मागे त्याच्यामुळं राजकीय पाठबळ आहे, गरिबाचं चालत नाही. चालत नाही. तरी मायबाप सरकारने आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला वाढ द्यावी. चला आता आपण तुमचा रस्ता कुठं म्हणजे रस्त्याची अडचण केली ती बघू आपण. नाही नाही नका उतरू नका थांबा 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 आता तुमचा सर्वे नंबरचा रस्ता कुठून आहे? सर्व नंबरचा हा रस्ता हा रस्ता हे वरी इकडं
इकडे तुमचं शेत. हे शेत आमचं ही हा. दोन्ही एकाच गटात आहो आम्ही 232 गट नंबर सर्व नंबर 172-1 आणि तुम्हाला रस्ता इकडून ही रस्ता असला दक्षिण उत्तर हा. पूर्ण गटामधूनच रस्ता आहे आणि असा पूर्व पश्चिम पुढचा आहे. आणि मग हे हा खड्डा खोदल्यामुळं तुम्हाला अडचण येईल का? मिशन येत नाही ना आम्हाला झाल्यात नाही येऊ बी देत नाही ती. किती फूट 5 फूट खड्डा असेल? 5 फूट आहे ना खड्डा मी तुम्हाला दाखवतो. नाही ना, उतरू नका राहू द्या. 2 फूट बी असला तरी मशीन वाहन येतच नाही ना. आणि फक्त रस्त्यापुरताच खड्डा केलेला आहे. हा, 20 फूट केला आता. जेवढा रस्ता आहे तेवढा खड्डा केला. हा, म्हणजे वाहन येणं अवघडच. वाहन येणं किंवा मळी यंत्र. हा. मनुष्य बी येणं अवघड आहे. या ठिकाणी पाहिलं, आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. कृषीवर आणि शेतकऱ्यावर तर जगाचा अन्नदाता म्हटलं जाते. पण आज या ठिकाणी शेतकऱ्याचं काय हाल आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय. आपण धाराशिव जिल्ह्यातल्या पसप मध्ये येऊन त्या शेतकऱ्याचा कसा संघर्ष चालू आहे, त्या शेतकऱ्याचं नुकसान किती आहे आपण दाखवलंय. आता बघा, मार्च मध्ये सगळ्या शेतकऱ्याचे खळे दळे झाले, राशी घरी येऊन पडल्या. आज एप्रिल महिना आहे, 5 तारीख आहे. त्या शेतकऱ्याचा हरभरा शेतात तसंच आहे का, त्याला रस्ता नाही. आता सध्या अवकाळी पावसाचं वातावरण चालू आहे, ते झाकलेलं आहे, ते उडून गेलं. पाऊस पडला तर पावसामुळे नुकसान होणार आहे. दुसरी गोष्ट, उंदर लागले त्याला, त्या उंदरामुळं बरंचसं नुकसान होणार आहे. आणि महत्वाची एक गोष्ट अजून, जर गेल्याच महिन्यात त्या शेतकऱ्याचे रास झाले, ते खरं झालं असतं, तर जे शासनाची हमी भाव खरेदी केंद्र आहेत त्या ठिकाणी ह्यांनी तो माल विकला असता. पण त्यांची मुदत संपली. आता या शेतकऱ्याला जो माल आहे तो बाजारपेठेमध्ये मिळेल त्या भावात विकायला लागणार आहे. आणि त्याचा या शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान आहे. ते नुकसान भरपाई देणार कोण? आणि महत्वाचा इथून पुढचा विषय अजून, की आता उन्हाळा चालू आहे, एप्रिल महिना आहे. आता शेताच्या मशागती कराव्या लागते. आणि मशागती पूर्वीसारखा आता बैल नाही, ट्रॅक्टरनं मशागत करावी लागते. पण ट्रॅक्टर सुद्धा यांच्या शेताकडे येऊ शकत नाही. तर या शेतकऱ्यानं उन्हाळ्यातली मशागत करायची कशी, जून मध्ये पेरणी करायची कशी, आणि पुढचं उत्पन्न घ्यायचं कशी, तर यांची सगळी उपजीविका शेतीवर आहे. तर या शेतात काही पिकूच नाही शकले, तर मग मला सांगा, या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे का? पर्यायाने महसूल खात्याला, तहसीलदारला निवेदन दिले, पोलीस स्टेशनला दिले, पालकमंत्री, महसूल मंत्री यांना निवेदन पाठवले. पण त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी रस्ता खोदलाय, रस्ता अडवलाय, ते राजकीय मंडळी आहेत, त्यांच्या पाठीमागे राजकीय शक्ती आहे. त्यामुळे उघडच आहे, हे प्रशासन राजकीय शक्तीच्या विरोधात काही करू शकत नाही, म्हणून ते मीडियाकडे आलेत. त्यांनी सांगितलंय, हे राजकीय शक्तीमुळे प्रशासन काय करणार नाही म्हणून तुमच्याकडे आलो. आम्ही आता आमच्या मीडियाच्या माध्यमातून या शेतकऱ्यावर व्हायलेला अन्याय आम्ही दाखवत आहोत. प्रशासनानं त्याची दखल घ्यावी, त्यांना न्याय देण्याचं काम करावं. नाही तर प्रायव्हेट मध्ये बोलताना त्यांनी मला सांगितलं की मीडियाची बी दखल प्रशासन नाही घेतली तर मी आमरण उपोषण किंवा एखादा भयानक आंदोलन करण, कारण मला दुसरा पर्याय नाही. तर माझे प्रशासनाला, महसूल खात्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून रिक्वेस्ट आहे, पण त्याला त्यांच्या म्हणण्यानुसार नाही, ते जो रस्ता आहे, जे नियमानं त्यांचा रस्ता आहे, तो नंबर बंद आहे, त्या रस्त्यासाठी त्याला न्याय द्या, त्या शेतकऱ्याला जगवा, त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवा. हा माझा चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला, महसूल प्रशासनाला आणि विशेष करून तहसीलदार मॅडमला एक माझी विनंती आहे. तर निश्चितच तहसीलदार मॅडमनी आणि पोलीस प्रशासनानं त्यांना, या शेतकऱ्याला न्याय द्यावा.